काय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी बाहेर फिरायला जाणार ट्रिपवरती. तर तो दिवस आला आहे शेवटी आणि आम्ही चाललो आहे आता फिरायला. तर माझ्यासोबत माझा भाऊ आहे, एक मित्र आहे, आम्ही तिकडे जातोय. आता चाललो आहे म्हणजे कुठे तर हाय बघ असं करायचं. तर आम्ही चाललो आहे आता वृंदावनला. आज सगळं पॅकिंग बिकिंग सर्व झालं आहे आमचं आणि आम्ही इथे जाणार सरळ बँड्रा टर्मिनसला आणि बँड्रावरून सरळ लॉक नको राहू नको बँड्रावरून सरळ जाणार मथुरेला आणि मथुरावरून गाडी चेंज करून सरळ वृंदावनला. तर तुम्ही आमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला आजचा दिवस पूर्ण व्हिडिओ दाखवतो. चला तर निघूया. तर हे बघा, आम्ही 2 बॅग आहेत. ही एक बॅग आहे आणि सोबत ही पण एक बॅग आहे. तर ह्या 2 बॅग आहेत आम्ही घेतल्या आहेत. निघतोय आम्ही आणि आता सध्या आम्ही जाताना तरी सँडल घालणार आहे. सँडल आहे, ही पण सँडल आहे आणि बुटं आम्ही घेतलीत बॅगेवरून. तिकडे जाऊन चेंज करू. चल आम्ही असं घेतलेलं आहे. तर निघतोय. बॅगे आहेत, भावाला माझ्या बॅग आहे. तिकीट बुकिंग आहे. आम्ही जातो बँड्रा टर्मिनसला आणि मम्मी आहे. सगळे चालू आहे आम्ही फिरायला. तर आम्ही 3 वेळा प्लॅन केला तर 3 वर्षांनी. दरवर्षी प्लॅन कॅन्सल झाला. ह्यावेळी प्लॅन सक्सेस झाला आहे. आम्ही 3 वाजता निघालो बँड्रा टर्मिनसला. तर तुमचा पण आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. चला निघू. तर आम्ही अशा प्रकारे आता आलो आहे बँड्रा टर्मिनसला. तर बँड्रा स्टेशन बँड्रा टर्मिनस हे वेगळं आहे, लक्षात ठेवा. आम्ही आता त्यामुळे खूप कन्फ्यूज झालो, कारण आम्ही बँड्रा स्टेशनला आलो आणि आमची गाडी लागणार आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मला. तर मी 1 नंबरला येऊन मी बघत होतो, पण काय विषय झाला की 1 नंबर लोकल चालू होता. मी विचार केला भाई एक्सप्रेस हायवे आहे, गोल्डन म्हणजे एक्सप्रेस आहे गोल्डन टेम्पल, तर मी लोकलमध्ये येऊन कसं थांबलो. त्यानंतर मला एका माणसं सांगितलं की गोल्डन म्हणजे बँड्रा टर्मिनस आणि बँड्रा स्टेशन वेगळं आहे. तर आता आम्ही मित्र गेले पाणी आणायला. खूप बेकार ताण लागली आणि ठाण्यावरून इकडे यायला बँड्रा टर्मिनस यायला खूप बेकार हाल झाले. खूप गर्दी आहे. एक तर संडे आहे. संडे म्हटल्यावरती काही ट्रेन चालू असतात, काही ट्रेन बंद असतात. त्यातलं ही बॅग आहे, एवढी मोठी बॅग. महिन्याभर तरी राहिलो ना तरी काय फरक पडतो. जाण्या 6 दिवस आहे, पण सामान महिन्याभरचं घेत. एक काही बॅग एवढी. तो दुसरा आला आहे ना, ते बॅग एवढीशी आणली पाहिजे. असं होतं की सकाळला संध्याकाळी पडते. लगेच आणले की नाही काय माहीत नाही. पाणी आणायला गेलं की बाई वीर पडायची काय. तिथं आता त्या ट्रेनच्या मॅपवर दाखवते 1 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन दाखवते आणि आता यांच्या इथं वरती दाखवते बाई अनाउन्समेंटमध्ये 3 नंबर प्लॅटफॉर्म दाखवते. आता मला काय आपल्याला कन्फ्युजन दूर करूया. आता आम्ही आलो प्लॅटफॉर्म क्रमांक 3ला. सामान आहे, हा बॅग जो मुंबईला वजन निघून कुली आमचा कुली आलेला आहे. तसं बी आम्ही कुली पण बुक केलं आहे. तो आमचं सामान घेतो. माझी बॅग आहे, ही पण बॅग थोड्या वेळानंतर घेणार आहे. तो कुली बॅग बुक झाला आहे. आता हे काय 3 असं आहे ना, अजून 12903 काम चालू आहे नंबर. त्यानंतरला मग लगेच गोल्डन टेम्पल 1290. पैसा वसूल गोदरेज म्हणजे गोदरेज जो आणखी आमच्या चालू आहे आणि एंट्री आहे इथे.
तर पूर्ण पुढेचे एक बिचरी ही 4 नंबर आहे, ही 5 नंबर आहे, माझा मिडल आहे, 6 नंबरला इथे वरती या आणि 8 नंबर आहे इथे या. तर येईल तो अविनाश, तो फक्त एवढंच वाट आहेत ना, ह्या दोघांपासून लांब राहायला पाहिजे. काही 1 तास झालं लोक स्टोरी मेन्शन करतायत. हा भाई स्टोरी मेन्शन करतोय, 2 वेळा डिलीट मारले, 2 वेळा. मग मी केली असती ती पण नाही. आणि हे बघ आपण बघू आता, बाहेर वॉशरूम आहे. तर हे वॉशरूम, अरे मला तर एसी मध्ये असं वॉशरूम असतं का? मी बोललो भाई भारी. पुढे एक वॉशरूम आहे, तर सॅनिटायझर सुद्धा आहे अवेलेबल, पाणी आहे ओके, मिरर पण ओके आहे, लाईट ठीक आहे म्हणजे एक सफर होऊ शकतो आम्हाला. ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी बीचमध्ये एसी आहे आमचं, तरी पण यामध्ये ठीक आहे आणि असं ओके आहे. डस्टबिन काही लोक सुद्धा आहेत आणि काही आपले मित्र भेटतात आपल्याला. काही तुझं गाव कोणतं मित्र? सुजल पुणेकर. अरे पुणेकर यायचं तुम्ही लोक बॅचलर आहेत का? नाही, ग्रुप आहे आम्ही रायगडकर, ओके. मानगाव. हे आमचे 3 माकडा. तू पुण्याला तिकडून जाणार नाही. हां, तर एकदम. आणि 1 2 3 अजून आले नाहीत, ते काय माहिती कुठे येते. म्हणजे नाही ते बरं होईल. तर आता आहे मी वरती, टायमिंग झालं वाजले माझ्यावरती 8:30 वाजले, 8 8:30. आणि एक गोष्ट म्हणजे मी AC मध्ये आहे, चहा बेकार गार लागते. आणि ट्रेन आता 10:30पर्यंत सुरतला पोहोचेल आणि सुरतला पोहोचेल मग सुरतला बाहेर होतो, थोडं चहा पाणी करू. खूप काय तर थंडीचं दिवस चालू आहे, ते परत आम्ही AC बुक केलं आणि मी वरती आलो. जाम बेकार गार लागते. आणि उद्याचा तुम्हाला शेड्यूल सांगू ठेवतो मी. उद्या काय असेल तर उद्या 8:30 म्हणजे दुपारी पोचू आम्ही 11:30 12 वाजेपर्यंत आम्ही आमच्या आश्रमापर्यंत. त्याच्यानंतर 11:30 म्हटल्यावरती 12 ते 11 ते 4 मंदिर टेम्पल बंद असतात तिथले. तर आम्ही मध्ये तो मधला टाईम असेल ना, म्हणजे 12 ते 3 साडेतीनपर्यंत थोडंसं बघू आजूबाजूला काय भेटतं का, किंवा काही गोष्टी आहेत आमचं खरेदी बाकी होतं ते करू. आणि 4च्या नंतर संध्याकाळी जाऊ प्रेम मंदिरला आणि प्रेम मंदिर करू. आणि मग परवा सकाळीपासून मग आमची रेग्युलर जे आम्ही शेड्यूल बनवलं आहे, म्हणजे आम्हाला काय करायचं आहे. बरसाना जायचं आहे, प्लस प्रेमानंदजी महाराज यांचं पदयात्रेला आशीर्वाद घ्यायचं आहे आणि प्लस आपलं गोवर्धन पर्वतची परिक्रमा करायची आहे. आता गोवर्धन पर्वतची परिक्रमा 2 प्रकारे केली जातात. एक आहे 21 किलोमीटरची आहे आणि दुसरी आहे ती बारकी, ती 15 ते 16 किलोमीटरची काहीतरी आहे. आता रात्रीचे वाजले 10:30-11 आणि आम्ही झोपायची तयारी करतोय. बऱ्यापैकी सेटअप झाला आहे. तुला फोल्डवाला फोल्ड करावं लागेल, फोल्ड कर दिला. थोडंसं असं म्हणजे असं झोपचं आहेत झोपले, ती लोक झोपले, सेटअप होत नाही. अशी अरे दाबून असं नाही, असं घे आणि व्यवस्थित कर. आता जेवण बनवलं मागवून बोलतो थोडं. एक 4-5 चपात्या आणल्या होत्या आणि मेथीची वडी आणली होती. मेथीची वडी आमचं झालं आणि उरलं होतं ते म्हणजे याचं बिर्याणी, व्हेज बिर्याणी एक्स्ट्रा बाहेर मागवली होती. ही व्हेज बिर्याणी झाली ओके.
पण तिथे झालं. तर व्हेज बिर्याणीची टेस्ट पण तशी ओके होती, एवढी पण खास नव्हती, पण ठीक होती. म्हणजे झालं एक डबा बाकी उरला आहे आणि तिला 1 2 3 म्हणजे तो वरचा आहे तो वरती आहे का. तर त्यामुळं कारण AC तर सध्या बंद केली, रात्री AC चालू केली तर वरतीचं काय खरं नाही. मी माहिती आहे मला काय प्रॉब्लेम नाही काही अप्पर टिप्परमध्ये, खाली हा आहे. तर ओके बघूया रात्री काय होते काय नाही मला नाही माहिती, कदाचित प्रयत्न करू आपण. मगाशी आम्हाला असं समजलं की वृंदावन थंडी खूप आहे, तर आम्ही जास्तीत जास्त असं म्हणजे सांगू की बाबा ट्रेन आमची 10:30 नंतरच वृंदावनला पोचली पाहिजे, मथुरेला मथुरेला पोचली पाहिजे, कारण 10:30-6च्या आधी तर खूपच थंडी असणार आहे. आणि त्यातून आम्हाला मथुरेवरून वृंदावनपर्यंत एअरपोर्टचा प्रवास करायचा आहे. कोकण ऑटोमध्ये पण एक दिवस म्हणजे कॉमन आहे तिथून हाल खूप बेकार होणार आहे. झोपायचं आहे तुम्हाला पण गुड नाईट. उद्या सकाळी भेटू आपण डायरेक्ट वृंदावनमध्ये. नाईट. आलोय आम्ही आता. भारी वाटतं एकदम. थंडी तुझं खूप बेकार लागते रे आहे. पाणी भरलं जाते गाडीमध्ये मध्ये. थोड्या वेळ गाडी तर पूर्ण पाणी भरत जाईल. थोड्या वेळात 10-15 मिनिटात गाडी निघेल. मस्त वाटते एकदम. थंड पण गारगार आहे, धुकं पण लागते. ब्लॉगर आहे काय? नाही नंतर मग करायचं, आता नाही व्हॉइस टाकायचं. त्या बघा नाही तिकडं. हा पुढे बागा मस्त वाटतं, छान पक्का राजस्थान आहे भाई. लाल मिट्टी खूप माझं दिसत नाही एवढं. बोललं ना राजस्थान आहे मला, कारण लोकेशन आलं.
मंचुरियनला आलेलो आहेत भाई. आता कमबॅक होणार तिघांचा. बॅग बघा आमची भाई. भीड बघ भीड खतरनाक आहे. आता आम्ही आलोय मथुरेला. इथून जाणार वृंदावनला. शेडिंग रिक्षा करणार आहे त्या बीचवरून. आणि आपले काही मित्र आहेत ते संध्याकाळी येथे स्टे करा तिकडे. आता हे मथुरा फिरतील का आमचा प्लॅन वेगळा यांचा प्लॅन वेगळा. चला आज मथुरेला आलो आहे. चालू आहे आता वृंदावनला. आणि वृंदावनला आम्ही आपला हॉटेल बुक केलं श्रीधाम निवास. हां श्रीधाम निवास. आणि हे लोक आहेत. आणि तिथून आम्ही थोडं फ्रेश होणार. आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो. त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ दुपार जेवण घेऊन संध्याकाळी आता वाजले किती रे? आता वाजले का? 12:50 एक सव्वा एक पर्यंत पोहोचू आम्ही इथं. काय दुपारी 2-3 साडेतीन नंतर आम्ही फिरायचं वाटतं. तर चला आता एक भेटू आपण हॉटेलवर दाखवतो. हॉटेलमध्ये जस्ट आत्ताच आलो आहे. हॉटेलची चावी एका बाजूला होती. हॉटेल चावी मिळाल्या. तर आतमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आजची पर डे. आणि आपली गिझर पण आहे बघा. वरती गिझर आहे. परत खाली वॉशरूम बिशरूम सगळं आहे. चाय रूम आहे. तिथं एक्स्ट्रा एक रूम सामान ठेवण्यासाठी. बेड आहे एकदम खतरनाक. आधी गायला लागते. आणि हो तुम्हाला मी सांगायची होती मला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वृंदावनला फर्स्ट टाइम आलात तर स्टेशनवरून जी ऑटो कराल. मी खूप वेळ घेतलं. शेअरिंगवाले 50 रुपये घेतात पण ते कसं विषय माहिती आहे का? जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला नक्की चुना लावलं जातं. जसं आम्हाला लावलं. 250 रुपये तिने 300 रुपये सांगितले. आणि 300 मधलं आम्ही त्याला 250 पर्यंत आणलं. आणि प्लस तिने आम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडलं. ठीक आहे बाबा म्हणजे आम्ही एवढं काय बोलत नाही. पण सांगतो मला एक्स्ट्रा तुम्ही आलात तर लक्षात ठेवा या गोष्टी. जास्तीत जास्त शेअरिंगवर डिपेंड राहा. आणि बाकी ठीक आहे. बाकी एकदम मस्त आहे. तर आजसाठी हा ब्लॉग इथे थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. राधे राधे. आणि पुढचा व्हिडिओ आपण लगेच 2 तासाला सुरू करतोय. राधे राधे.